मी वासुदेव नामे होईतो नित्य राहो. देखले पायाचा मागतो दान द्यावं. सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो. अद्वैतेची चालो अक्षय भक्ती येऊ. काय नाथ बाबा गुरुजवळ मागतो हे का? जेव्हा गुरु घरातून बाहेर पडले मागणं महाराज जनार्दन स्वामी काय द्या, काय द्या तुम्ही? सद्गुरुजवळ मागणं मागितलं. मी वासुदेव सावळी रूप माझ्या मानसी नित्य राहो. आता मी वासुदेव हे कळलं. आता सावळी रूप माझ्या मानसी नित्य राहो. हे नेहमी तुकाराम महाराजांच्या बद्दल सांगत असतो. त्यांनी निरनिराळ्या लोकांना निरनिराळं उत्तर दिलं नाही का? आम्ही कुणबट कुळवाडी शूद्रवंशी जन्मलो म्हणून जमले मोकळून अनेक तऱ्हेने अनेकाला उत्तर नाही का? आम्ही जातीचे ब्राह्मण आमच्या शरीर बसून हे उत्तर दिले नाही का? विविध लोकांना विविध उत्तर दिली. दुसऱ्याने विचारलं तुम्ही कोण आहात? तो जरा अध्यात्मातला होता. मी वासुदेव तत्वता कोण येईल विचारित आहे. ठोक सौभाग्य तुमचा. मी वासुदेव आहे. अजून एक भेटला आणि हे फायनल उत्तर. तू कोण आहेस? आम्ही नामाचे धारक. हे शेवटचं. कोण आहे? आम्ही नामाचे धारक. बरोबर आहे. तसं जनी जनार्दन भाव रूपाने जगणारे नाथ बाबा. जनी जनार्दन सर्व रूपामध्ये पांडुरंग बघणं ही सुद्धा एक भक्ती असा तत्वर्णन केलं नाही का? बरोबरच आहे. सर्व ठिकाणी परमात्मा बघणं आणि नुसतं बघणं नाही तर तसं आचरण करणं. नाथाने भक्ती जाणीवेत ठेवली नाही तर कृतीत उतरली. त्या जाणीवेचा कृतीमध्ये पाझर फुटला म्हणून लोकांना त्यांच्याबद्दल पाझर फुटला नाही का? नुसती जाणीव असून उपयोग नाही. सर्वं खल्विदं ब्रह्म. अहो सर्वं खल्विदं ब्रह्म हे महावाक्य असलं तरी केवळ जाणीव आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एका अभंगात येतात. त्याच्यावर मी आळंदीच्या उत्सवात कीर्तन केलं होतं इंद्रायणीच्या काठी. तत्वमस्यादी महावाक्य उपदेश पण नामाचा अर्धांश नाही देते. अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमस्यादी अहम ब्रह्म. चार वेदाची चार महावाक्य पण तत्वमस्यादी महावाक्याबद्दल बोलताना म्हणतात ते केवळ महावाक्य आहे. बस इथे संपलं. पण नामाचा अर्धांश नाही त्याच्यात. किती धाडस आहे. संतांचा बोध बघा. तुम्हाला कळतच नाही. नाथांच्या अभंग सुद्धा बघा. सांगेन मी तुम्हाला. बघण्यासारखे आहेत. तत्वमस्यादी महावाक्य उपदेश आहे. बस लाईन मार. याच्यापेक्षा पुढे नाही. बघा गुरु काय सांगतात? तत्त्वमसि ते तत्व तू आहे संपलं. त्याला ज्या क्षणात कळलं की ते तत्व मी आहे त्या क्षणाला तत्वमसि मागे पडलं. मग काय झालं? अहम ब्रह्मास्मि. बोलणं कळलं का? काय सांगितलं मी? गुरु सांगतात ते तत्व तू आहे. मग मी थोडा म्हणायचं का ते तत्व तू आहेस? म्हणताना कसं झालं? गुरुने काय सांगितलं? ते तत्व तू आहेस. म्हणजे मी तेच म्हणायचं का? तत्वमसि. महाराज ते तत्व तुम्ही आहे असं नाही. त्यांनी जेव्हा सांगितलं ते तत्व तू आहेस मग मी काय म्हटलं? बरोबर आहे महाराज आपण म्हणता ते बरोबर आहे. अहम ब्रह्मास्मि. ते तत्व मी आहे. नीट लक्षात घ्या. मग हे एवढं असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज कळलं पण म्हणले नामाचा अर्धांश नाही देते. त्या तत्वमसि महावाक्यामध्ये जर नामाचा महावाक्य आहे श्रेष्ठ वाक्य आहे पण नाम आणि नामीचा भेद आहे. नाम म्हणजे नाम बरं का? नीट लक्षात घ्या. नामाने देव सगुण साकार होतो. सावळी रूप माझ्या. मी वासुदेव तत्वता म्हणजे अहम ब्रह्मास्मीच आहे. जेव्हा महाराज म्हणतात मी वासुदेव तत्वता नाही का? मी वासुदेव आहे. वासुदेव नामे फोडितो नित्य टाको. मी वासुदेव आहे हे कळलं पण आता वासुदेव आहे फक्त करून उपयोग नाही. सावळी रूप माझ्या मानसी नित्य राहो. सावळ रूप माझ्या मानसात नित्य राहो म्हणून सद्गुरुराया तुम्ही कृपा करा. लक्षात येत नाही माणसांच्या. काही काही माणसं निर्गुणाबद्दल फार गप्पा मारतात. निर्गुण श्रेष्ठ का सगुण श्रेष्ठ? अरे ज्या त्या वेळेला जे ते श्रेष्ठ.
काय म्हटलं मी, जी ती गोष्ट ज्या त्या वेळेला भेटते. काय कचरा काढायच्या वेळेला झाडूच पाहिजे, उलथणू नको. हा उलथण आलं तर नको ती उलथा पालत येईल आणि कचरा निघायचा नाही. का तो मोठा धारा आचार्याचा असतो तो, त्याने कचरा जाईल का, झाडूच पाहिजे. म्हणून तिला सुद्धा नाव चांगलं आहे, केरसुनीला लक्ष्मी म्हणतात. काय बरोबर आहे, जी कचरा काढते तुमच्या घरातला तिला महत्व असलंच पाहिजे. हा म्हणून घरातली सून जेव्हा येते तेव्हा तिला लक्ष्मी म्हणतात. आता तिने घर स्वच्छ ठेवायचं, काय लक्ष्मीचं काम असतं, घरातला कचरा काढायचा. माणसांच्या मनात जरी काही कचरा निर्माण झाला तरी तिने काढणं हे तिचं काम आहे. लक्ष्मी आहे ती घरची. काय काम असतं लक्ष्मीचं, हे नीट लक्षात घ्या. नाही तर नुसतं हळदी कुंका फक्त कपाळ पुढे करायचं. काय म्हटलं, अलीकडच्या मुली असं कुंकू लावतात की कुंकू आहे का नाही कपाळाला तेच कळत. अवघड असतं एकंदर सगळं गणित जर बघितलं. काय म्हटलं मी, मग केरसुणी किती महत्वाची, कचरा काढते ती. म्हणून केरसुणीची सुद्धा पूजा घरातला कचरा काढते ती, फार महत्वाचं आहे. हे तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्ही काय झालं आता ते बाहेरचे म्हणतात व्हॅक्यूम केलं. योगीराज घरातला व्हॅक्यूम कधी संपत नाही. बाप मुलामधला व्हॅक्यूम संपत नाही, नवरा बायकोतला व्हॅक्यूम संपत नाही. व्हॅक्यूम शब्दाचा अर्थ पोकळी. म्हणजे कुठची अर्थ आहे तो, व्हॅक्यूम शब्दाचा अर्थ पोकळी. नवरा बायको मध्ये प्रेम नसेल तर पोकळी निर्माण होते. बाप मुलामध्ये जर प्रेम नसेल तर पोकळी निर्माण होते. आणि हृदयात जर भक्तिभावाने परमात्मा प्रगट झाला तर ती पोकळी मुटते. मग असं तुमचा विषय असा आहे महाराज त्याच्यातला की परमात्मा जिथपर्यंत हृदयात येत नाही किंवा आहे ही प्रतीती होत नाही तिथपर्यंत पोकळी आहे, व्हॅक्यूम आहे. ऋषी मोठे आहेत पण व्हॅक्यूम आहे. ऋषी मोठे आहेत पण व्हॅक्यूम आहे. संत असायला लहान आहेत पण हृदयामध्ये प्रभू इतका कच्चून भरलाय. कोण ना खरी नाही काय सांगू. पुन्हा मला संसार सांगायची पडली आहे, गत्यंतरच नाही. आणि इथल्या माणसानं संसार सोडलाच नाही आणि सोडता येत नाही. त्या नवीन बॅग पुरी असं त्यांना काही कळत नाही. घेतात असं असं नुसतं भरतात, मग त्याच्यात हवा शिकते, मग आळ्या होतात. मीठकूट, लोणचं, चटणी, पीठ. ती जाणती बाई आहे जे साठवून ठेवायचं असतं की नाही, तसंच ती काठी घालते ना कोणती, म्हणजे त्याची हवा निघून जाते आणि इतकी गच्च बसते, एअर टाईट. बाहेरची हवा शिरली नाही की ओरिजिनल चांगलंच असते. मुलगी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, पण नको त्यांनी सांगितलं की नाही.
एवढं काय सासूचं ऐकायचं? कोण सासू म्हणजे झालं चांगलं पुरीचं डोकं होतं ते फिरून आलं. आता म्हातारी माणसं झाली किती त्यांचे काय म्हणतात त्याला जनरेशन गॅप काय म्हणतात हो विचारामध्ये फरक पडणार 30-30 वर्षाचा फरक झाला तर जग कुठे गेलं ना आपण कुठे. जनरेशन गॅप जरी म्हटलं तरी जनरेशन आहेच ना. अहो जनरेशन पुढे चालू आहे गॅप नाही म्हणून जनरेशन ना. गॅप नाही म्हणून जनरेशन ना. गॅप पडली तर कुठली जनरेशन. काही बोलतात आणि काही सांगतात. त्यांना वाटतं आम्हाला इंग्रजी शब्द वापरले म्हणजे लई शेणे झाले. किती जनरेशन गॅप असला तर काही भात नाकात घालता काय. रस तो मुखेची सेवा परिमळ तो घराणीची घ्यावा का असं घातलं. काय सांगू आमची बात चालवलं जरा लोणचं घातलं तिखट घातलं मिठी घातलं काय होतंय बघ 2 मिनिटं. ठसका लागून नाकात जाऊन मरून जाशील. रस तो मुखेची सेवा किती जनरेशन गॅप असतो. हा रस तो मुखेची सेवावा परिमळ तो घराणीची घ्यावा कैसा मी तो यजावा मीच. नीट लक्षात घ्या. म्हणून काही सोडण्याकरता परमार्थ घालवायचा नाहीये. लक्षात एवढं करा आहेच आहे फक्त नको ते गेले की दिसलं. गुणगट कापट खोल तुझे राम गौतम बुद्ध गेल्या बरोबर दिसले. काय डोळ्यावर पडदा होता नाही का. मोतीबिंदू म्हणजे काय डोळ्यावर पडदा येतो. डॉक्टर करतो म्हणजे काय फक्त पडदा बाजूला काढतो दृष्टी देत नाही. दृष्टी असतेच फक्त पडदा बाजूला गेला की दिसू लागलं. तसं संतांनी काय केला अहम कर्तृत्व अहम ज्ञातृत्वाचा जो पडदा आला आड आला तो बाजूला केल्याबरोबर सगळं विश्वरूप दर्शन झालं. दुसरं काय अहंकार 2 पद्धतीचा आहे. एक अहम कर्तृत्व आहे आणि एक अहम ज्ञातृत्व आहे. जो करतो त्याला कर्तेपणाचा अहंकार असतो. मी केलं म्हणून झालं. आता जगापासून कोणी नाही कोणीतरी काहीतरी करायला आहेच ना. केल्याशिवाय तो होतच नाही. तसं काही कुणापासून काही राहत नाही. म्हणून कर्तेपणाचा अहंकार घेण्याचं काही कारण नाही. तसं ज्ञातेपणाचा अहंकार असण्याचंही काही कारण नाही. ज्ञातेपणाजवळ ज्ञातेपणाचा अहंकार असतो. कर्तेपणाजवळ कर्तेपणाचा अहंकार असतो. घरातला तिघ चौघ भाऊ असले की नाही त्यातला एक शहाणा असतो आणि एक करणारा असतो. शहाण्याला वाटतं मी सांगितलं म्हणून झालं. कर्त्याला वाटलं मी केलं करायला सांगितलं म्हणून झालं. दोन्ही बरोबर आहे. त्याच्यात जर ज्ञातृत्व प्रकट झालं नसतं तर कर्तृत्व कसं आलं असतं. आणि कर्तृत्व जर दिसलं नसतं तर ज्ञातृत्वात काय होतं ते कसं कळलं असतं. माझं म्हणणं कळलं. मला एकाने विचारलं हे जे तुम्ही कीर्तनात शब्द वापरला त्याचे विस्तृत सांगा. अहम कर्तृत्व अहम ज्ञातृत्व म्हणजे काय. म्हटलं अहम कर्तृत्व अहम ज्ञातृत्व म्हणजे मालक आणि मजूर यांचा वाद. हो मजुरी करणारी माणसं जी फॅक्टरीत असतात आणि जे एअर कंडिशन मध्ये बसलेले असतात त्यांच्यात नेहमी अशी रसिकेत असतात. खात्यात जो काम करतो त्याला असं वाटतं आम्ही उन्हात तानात काम करतो फॅक्टरीत काम करतो रात्रंदिवस 8-8 तास पायावर उभं राहतो आणि हे तंगड्यापासून एसी मध्ये बसतात आणि पुन्हा त्याला 40,000 पगार आणि आम्हाला 2-3 हजार रुपये पगार. हे काय किती भाव काय वाद झाला मालकाचा त्यांचा. तर म्हटला शेठ जरा खात्यात या. कसं गरम होतं ते मला म्हणजे तुम्हाला कळेल काय काम करायचं असतं ते म्हणले मोठी खात्याची मिजास मारू नकोस. मी डिझाईन वर बसून तयार केली तू खात्यात नटबोल्ट केलास. माझ्या जर डोक्यात आलं नसतं तुझ्यात आलं नसतं. ते म्हणले डोक्यात राहिलं असतं तर काय झालं असतं. म्हणले बरोबर आहे तुझ्या हातून प्रगट आलं. पण तुझ्या हातून प्रगट केव्हा झालं माझ्यातून आलं तेव्हा. आता काय श्रेष्ठ ज्ञातृत्व का कर्तृत्व. विशिष्ट अवस्थेत ज्ञातृत्व पाहिजे आणि विशिष्ट अवस्थेत कर्तृत्व पाहिजे. पण त्याच्या मागे अहम नको. अहम कर्तृत्व अहम ज्ञातृत्व नाही का. नाथांचं दोन्ही संपलं होतं आणि त्या काळच्या पैठणकर मंडळीमध्ये ते दोन्ही होते. म्हणून
कर्तृत्वातून त्रास द्यायचा विषय मांडला, कुणी ज्ञातृत्वातून त्रास द्यायचा विषय मांडला. माझं बोलणं कळलं का? हा, नाथांचं कर्तृत्व संपलं होतं. करता देव हाची निर्धार, मी करतो. मग अशी तुम्ही गोष्ट सांगितली. कोण भागवत कुणी लिहिलं, रामायण कुणी लिहिलं, कुणी दाखवलं? राम बोलले, मी टिकून घेतलं. बरोबर आहे ना? अगदी कथा सुंदर आहे ती. मला 2 गोष्टी माहिती होत्या, आज नवीन कळलं की जानकीला फुलं सगळी निळी दिसली. बरोबर आहे. निळ्याची निशी विरहिणी खुशी. नीळ रंगाचा तिच्या डोक्यात असल्या कारणाने नीळ परमात्मा सावळा आहे, नीळ रंगाचा आहे, परमात्मा निळा आहे. मग त्यांना दिसलं, ते म्हणजे मी लिहिलं नाही, तुम्हाला दिसलं, पण लिहिलं मी नाही. हा, रामाने मोठी गमतीने सांगितलं, पॉलिटिकल झाला राम. आता ही माझी पुरवणी सांगतो. तुमचं चरित्र होतं, पण मला ते कर्तृत्व ज्ञातृत्वाचा विषय आला. मी नकरी त्याची कथा, करी तोच होय मुखी वक्ता, ऐसे मी बलात्कारे बोलविता काय म्यात आता. मी नाठवे जनार्दनाची. कुठे पुष्टीनाथ बघा, ते म्हणता आम्ही रामनाम घेतो. मला कोणावर टीका करायची नाही, पण कुणी ते पुस्तकावर लिहितात राम 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 सांगतात. 1,00,000 झाले, 2,00,000 झाले, ठीक आहे, 1 कोटी झालं, आनंद. काय नाथ म्हणाले, नाठवे, मी त्याचं स्मरण सुद्धा करत नाही, तोच माझं स्मरण करतो, सकाळी उठवायला येतो. हाच प्रेमबोध आहे. देवाचं भजन करा हे शास्त्रोक्त विधान झालं, आणि देवाचं भजन करू नका, तो तुमचं भजन कसं करतोय हे बघायला शिका. हा प्रेमबोध नाही का? हा, तसं रामाला विचारलं, आले रामचंद्र प्रभू, इथे मारुतीराव उभे, इथे नाथ बाबा उभे. काय म्हणले दोघांची भानगड काय? कर्तृत्व ज्ञातृत्व. ते म्हणले काय नाही, हे म्हणतात फुलं पांढरी होती, हे म्हणतात लाल आहे. बरोबर कोणाचं? आता राम असतो. ते म्हणले मारुतीराव तुम्ही 100% खरं बोलतात, पण नाती काही चुकीचं बोलत नाही, पॉलिटिकल. माझा मारुतीराया कसं चुकीचं बोलेल? यांनी मला खंडावर पलीकडे नेलं मारुतीराया. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही अशोकवनात गेलाय, मला हे निर्वाडा करायची गरज काय? कारण मारुतीराया चटकन बोलले, ते हळूच बोलले की तुझं बरोबर आहे मारुतीराया, पण नात काही चुकले नाही. तुला अशोकवनात तुम्ही होता की ते स्वभाव जागा झाला. स्वभाव. आता सर्व ठिकाणी राम आहे, तर तिथे राम नव्हता असं कसं म्हणतात? अशोक वनामध्ये राम नव्हता असं कसा? राम होता म्हणून ते अशोक वन होतं. जिथे राम नसेल ते सगळं शोकच ना. अशोक वनात होती, रामाच्या नित्य सानिध्यात होती, रामाची नित्य प्रतिती होती, म्हणून ती अशोक वनात होती. तिला शोकच नव्हता, कारण तिचा राम कुठे गेला नव्हता. तिचा राम तिच्याजवळ सतत होता. लक्षात घ्या. हो, मंदोदरीने जेव्हा रामाने त्या रावणाने तिला अशी अभिमान, पतीवर काय की नाही, पतिव्रतेचा धर्म आहे की नाही, पतीची जी जी इच्छा आहे. काय भावार्थ रामायण सुद्धा लिहिले नाथांनी महाराज. हे कोणाला एक चतुर्मा सांगितलं होतं थोडा भावार्थ रामायण. आणि असं भावार्थ रामायणाकडे बघतच नाही, पण बघायला पाहिजे. सुंदर रामायण नाथांनी लिहिलेलं, भावार्थ आहे त्याच्यामध्ये. आलं लक्षात? बाकीची सगळीच रामायण श्रेष्ठ आहे, त्याच्याबद्दल वाद करण्याचं काही कारण नाही आहे. अरे का तुलसी मानस सुद्धा अतिशय श्रेष्ठ आहे. मोठे मोठे सत्पुरुष होऊन घेतले, ज्यांना ज्यांना जसं जसं राम दिसतात तसं तसं त्यांनी वर्णन केलं. पण मराठी भाषेमध्ये नाथांचं भावार्थ रामायण अतिशय सुंदर. यांनी फिल्म मारली. तुझा धर्म आहे का तिला पटवून देणं, मला वैष्णव म्हणून.
आता एवढं म्हटल्यानंतर काय ती मंदोदरी ती गेली आहे, आता काय करायची, तिने ओळखलं होतं शेवट आला. मग शेवटी वाद करण्यापेक्षा ते म्हणतील ते खरं, तिला माहिती होते कधी घडणार नाही, पण आता ती तयारीने गेली. थोडस वेदांताचा अभ्यास केला होता तिने मंदोदरीने. मग ती गेली तिथे, हात जोडले, म्हणले बाई राम सर्वव्यापी मानतेस का एकदेशी म्हणतेस? तर सर्वव्यापी आहे. बघा कसा ते चिडा टाकला मंदोदरी. मग सर्वव्यापी आहे तर रावणात नाही का? मग रावणाचा हात का डावलतेस? जानकी हसली. एवढं करता आली मोठं पाठ करून आली, मनात म्हणली मोठं पाठ करून आली वेदांत. हे असे उलट्या पुलट्या घेणे करतच असतं ते. भक्ताला हेच काही कळत नाही. भक्ती प्रेम सुख नेणवे तो आपापल्या रंगामध्ये असतो. रांडवीने जेवी शृंगार रुपये केला आणि प्रेमी विण झाला ज्ञानी तैसा, किती नाचतो. मागे पुढे बघायला विचार केला नाही त्याने, सणसणीत बोललो. मग ती म्हणाली बाई तू माझ्या थोरल्या बहिणीसारखी, तुझं बोलणं मला पटलं. सर्वात जर राम आहे तर रामात सर्व नाही का? माझं बोलणं कळलं का? सर्वात जर राम आहे तर रामात सर्व नाही का? तर रामाचा हात हातात घेतल्यानंतर तुझ्या रावणाचा बाजूला पडला. गेला सगळा. कुठे ते ज्ञानाचं एवढं ओझं होतं, कुठे एवढं कळलं का? याला बोध म्हणतात, अनुभवजन्य ज्ञान. आणि नुसता शब्दाच्या कुसरी घटापटा डहुळे म्हण होय शील न करू. घट काय पट काय ते ठरलेलं दृष्टांत असतं. घट आणि पट पटून न पट नसं झालं. तू माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. शेवटी जीवनामध्ये ज्ञानाने समाधान मिळत नाही, ज्ञानाने सामान्य माणूस चकित होतो आणि प्रेमाने तो तृप्त होतो. असं काम काय? हे नाथासारख्याला कळलं म्हणून भक्ती प्रेमात आले, नाही का? हे जर कळलं नसतं तर नुसतं वेदांताचा काथ्याकूट करत बसले असते. एक विशिष्ट अवस्थेमध्ये विशिष्ट लेवल पर्यंत वेदांत. पण वेदांत शब्दाचा अर्थ तरी काय? वेद वेद्य जाणीव. जाणीवेचा अंत होणं म्हणजे वेदांत. वेद वेद्य जाणीव. जाणीव जर शिल्लक राहिली असेल तर वेदांत नाही. जाणीवेचा अंत झाला नाही का? जाणीवेचा अंत झाल्यानंतर प्रभुदर्शन आहे. जाणपणे वेद मुखान गोपिका त्या ताकद पाहे पा जाणीवेचे बळे कोणी वेदात असोनी असे आगळे की शेषाहुनी तोंडाळे बोलकी आती तो या धुना तळवडी दरे एरू नेती नेती म्हणून बहुडे ते तर संकाद काही वेडी किसे झाले करिता तापसाची कडसणी कोणा जवळ ठेवीजे सुळ पाणी तोही अभिमान सांडोनी पायवडी माता माय तेथे हेर प्राकृत हेंदरे केली जाणून लक्ष्मीचे थोरपण नसते. हेर प्राकृत काय हेंदर काय शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराज? हेर प्राकृत सामान्य माणूस काय जाणू शकतो? हे लक्षात घ्या. ज्ञानाचं रूपांतर जेव्हा भक्ती प्रेमामध्ये होतो तेव्हा तिथला आनंद काही निराळा आहे. आणि नाथाने सर्व जाणलं होतं, जाणून नेणं ते झाले होते. जाणून नेणतेपणाच्या अवस्थेमध्ये होते. म्हणून अस्पृश्यांची मुलं त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन जेवताना नाथांना काही वाटलं नाही. हे लक्षात घे. सगळं आता जे म्हणाले समत्वाचं ज्ञान, बरं काही सुद्धा भक्ती आहे, बरोबर आहे, पण समत्वाचं ज्ञान जेव्हा कृतीतून प्रसरण पावतो महत्व तिथे आहे. ज्ञान हा बुद्धीचा विषय आहे आणि त्याचा पाझर हा प्रेमाचा भाग आहे, नाही का? इथे जेव्हा ते मूल दिसलं घेतलं ना, त्यांना कळत नव्हतं का कुठलं मूल आहे काय ते. पण नाथांचा जो प्रेमाचा पाझर होता त्याच्याबद्दल इतरांनी त्यांना निंद्य ठरवलं. ते म्हणजे ठरवा, काही हरकत नाही, मलाही शास्त्र माहिती आहे, घरी जाऊन आंघोळ करतो, पवित्र होतो, आपल्याकडेही चांगलं आहे, प्रत्येक गोष्टीला प्रायश्चित्त आहे. एवढं प्रायश्चित्त घेतली की संपलं, कळलं? अहो असंच आहे, एखादी खून केला
आणि त्याला 14 वर्षी शिक्षा झाली, तर 14 वर्षाहून पुन्हा शिक्षा बघून आल्यानंतर पुन्हा त्या गुन्ह्याकरता त्याला शिक्षा होत नाही, प्रायश्चित्त घेतलं मोकळा झाला, साधं झालं म्हणतात. हा, म्हणजे एक चांगला परिपाठ आहे नाही का, गुन्हे करायला हरकत नाही आणि प्रायश्चित्त घ्यायलाही हरकत नाही. नाथांच्या ह्याच्यामध्ये प्रायश्चित्त बसतच नव्हतं, पण पैठणकरात बसत होतं, त्यामुळे त्यांनी तेही केलं. ते म्हणले आम्ही तुमच्याकडे येणार नाही जेवायला. ते म्हणले असं कसं करतात, आज नाही बाप्पा तुम्ही येणार नाही कसं, तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त घेईल. माझं बोलणं कळलं का? नाथांची इतकी वाकायची तयारी होती. आणि एक सांगू का, वाकल्याशिवाय पुढचा वाकत नाही. आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धत चांगली आहे. एखादा मनुष्य आपल्या वाकत नसेल तर जाऊन त्याच्या पायावर डोकं ठेवा, तेही वाकतो. मी तुम्हाला मोठं शस्त्र सांगतो, वाकत नसेल ना तर तुम्ही जाऊन वाका, नाही तो वाकला तर मी म्हणेन ते आमची काय लायकी आहे का ती कळलं म्हणले म्हणून तर बरोबर देवा घेऊया तुमचाही नमस्कार करा. काय हे वैशिष्ट्य आहे, पाया पडावे हे माझे भांडवल आहे. मोठेपणा होण्याचं पाया पडावं. का पाया पडावं, का भांडवल, तर सर्व ठिकाणी परमात्मा बघणं ही जर भक्ती असेल तर ती माझ्याकडे नुसती जाणीवेच नाही तर कृतीतून तिचा पात्र आहे. म्हणून लक्षात ठेवा, गुरुकृपा निर्मळ भागीरथी. काय अभंग आहे? गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, असी पदे एकत्र जेत होती, स्वानुभव स्नान सहजय मुक्त स्थिती हो, झाली संध्या संदेह माझा गेला. गुरुकृपा निर्मळ भागीरथी. निर्मळ गंगा भागीरथी आहे, शिवाच्या मस्तकातून आलेली आहे. भागीरथाने आणली म्हणून भागीरथी, नाहीतर ओरिजिनल तिचं नाव गंगा नाही का. त्या इतका जोश होता तिचा. काय होता? गंगेचा ओघ इतका जोरात होता की तिला कोणी अडवू शकत नव्हतं. संबंध जग वाहून गेलं असतं. मग शिवानी काय केलं, तिला आपल्या मस्तकावर आणि तिचा ओघ कमी केला. काय केला? आणि मग ती हरिद्वार मधून वाहत 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 गंगाद्वारातून वाहत आली. सुंदर. पण आपल्या इथे मस्तकात धारण केली गंगा, ज्ञान गंगा. काय आहे शिवाच्या मस्तकातून काय बाहेर पडते? ज्ञान गंगा. आता नीट लक्षात घ्या, गुरुकृपा ही निर्मळ भागीरथी आहे. निर्मळ स्वच्छ. याचा अर्थ लक्षात घ्या. पाण्याने आंघोळ करणं महत्वाचं नाही, निर्मळ पाण्याने आंघोळ करणं महत्वाचं. का पाण्याने आंघोळ करणं? चिखलाच्या पाण्याने आंघोळ केलं, 10 तांबे घेतले, शुद्ध झालं का? उलट होतं ते मळलं. काही काळाला वारीच्या रस्त्याने आम्हाला अनुभव आहे. पूर्वीच्या काळी दंगामस्ती केली आम्ही. तशी वायफळ जपक असते नाही, पण आंघोळीची नसते. जे जिगार पडायला घाबरतं त्याला मुद्दाम न्यायचं, त्याला मुद्दाम चिखल लावायचं, अंगाला धुवायला लावायचं, बुडवायचं. स्वच्छ पाणी असेल तर अंग स्वच्छ नाही करायचं. काही वेळेला पाण्याचा गुण जर कळला नाही तर त्या कपड्याला अंगाला वास यायचा. शेवाळा झालेलं पाणी असायचं, वारकरी यायचे ते वरचं निघून जायचं. आम्हाला वाटायचं स्वच्छ आहे. निर्मळ पाण्याने आंघोळ करणं महत्वाचं आहे. तसं सध्या निर्मळ पाणी कुठे मिळतं? परमात्मा. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेणार का? राग म्हणू नका. वास्तवाचं वर्णन आहे. फक्त ज्ञानोबा तुकोबा जवळच निर्मळ गंगा आहे. माझ्या बोलण्यामध्ये अतिशोक्ती असेल तर असेल, मान्य करून घे. पण ज्ञानोबा तुकोबा इतकं, नाथबाबांच्या इतकं निर्मळ जळ कुठे भेटेल? नामदेवरायाचं कुठे भेटेल? की जे जळ घेतला असताना आपण शुद्ध होऊ, स्वच्छ होऊ. नाही कुणाकडे एवढं, कुठे नाही कुठेतरी अडकलेलं आहे. आचार विचाराची पावित्र्य ठेवलंय याने नाथाने. आचार महत्वाचा, विचार महत्वाचा. काही काळाला विचारवंत आहे पण आचारवंत नाही. आचाराच्या बाबतीत अधोगती झालेली नाही का? स्टेजवरून विचार ऐकताना मोठे ज्ञानी वाटतात, पण बैठकीत बसल्यानंतर कळतं की हे निराळच आहे.
हे निराळच आहे. म्हणून बुद्धीचा विषय हा भाग निराळा आहे, ते ज्ञानाचं दर्शन आहे. पण ते ज्ञान नित्य जीवनामध्ये कृतीतून कसं उतरतं याला फार महत्व आहे. नाथांच्या जीवनाला हे महत्व आहे, कृतीतून उतरलं. समत्व सांगणं नव्हे तर समत्व जगणं फार अवघड, फार अवघड. थुंका अंगावर झेलून सुद्धा नाही का, थुंका झेलला नाही, द्वेष मत्सर झेलला. द्वेष मत्सर अहंकार पटवणं अवघड आहे महाराज, इतकं सोपं नाही. समर्थच्या मनुष्य जेव्हा तावातावानी येतो ना, मोठा अवघड असतो, अवघड असतं ते पेलणं. जो गरळ ओपतो त्याला कळत नाही, पण गरळ प्राशन करतो त्याला कळतं. हे विष आहे. कारण ती गरळ पिऊन त्याच्यावर परिणाम होतो. सापावर कधी गरळेचा परिणाम होत नाही, कारण ते त्याच्यात आहे काय. लक्षात घ्या, हे सोपं नाही आहे. तसं नाथांच्या अंगावर जेव्हा हा प्रयोग झाला, नाथ निश्चिंत का, त्यांना माहिती आहे गुरुकृपेच्या नित्य स्नान मी करत असतो, नित्य स्नान ते करत असतो. त्यामुळे यांनी किती जरी थुंकलं तरी मी माळणार नाही. मग म्हणणं लक्षात आलं का, शरीर माळेल पण मी माळणार नाही. काही काही माणसांची शरीर फार चांगली असतात, सुंदर ठेवतात शरीर, पण मन मलिन असतं. परमार्थ कशा करताय, महामळे मन होते जे गादले आणि शुद्ध जो काळले स्फटिक जैसे. मलिन मन शुद्ध करण्याकरता तसं नाथांचं अंग ही पवित्र होतं, गंगेने पवित्र झालेलं अंग होतं, भागीरथीने पवित्र झालेलं, गुरुकृपा त्यांच्यावर प्रसाद झाली होता. का लहान होते नाथ बाबा, आणि असंच कीर्तन ऐकलं. पैठणमध्ये कोणीतरी कीर्तनकार आले होते, हरदासजी महाराज आले होते, आणि त्या कीर्तनामध्ये सद्गुरूचा महिमा ऐकला. सद्गुरू महाराज हे कसे निर्मळ असतात, सद्गुरू भेटल्याशिवाय देव कळत नाही, हे सगळं ऐकलं. सगळं ऐकलं, मनामध्ये हुरहुर लागली. जन्मताच सद्गुरू कृपेचा प्रसादाचा आकार होता तो, काही साधा सुद्धा आकार नव्हता. गुरुकृपेच त्यांच्या रूपाने मूर्त आकाराला आली होती. कीर्तन वगैरे झालं. त्या कीर्तनकार कोणी शास्त्री पंडित असतील ते असतील, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. म्हणले, महाराज मला सद्गुरू कुठे भेटतो. असं त्यांना कधीच कोणी भेटलं नव्हतं. मुलगा केव्हा होईल, बायकोचं माझं केव्हा पटेल, हे विचारणारे प्रश्नही असतात. मला तर धंदा केव्हा नीट चालेल, काय केव्हा होईल. ते म्हटले, महाराज तुम्ही ज्या सद्गुरूचं वर्णन केलं ते सद्गुरू कुठे भेटतील. त्यांची मान खाली गेली. ते म्हणले, राजा डोक्यावरून हात फिरवला. तर सांगू म्हणले, बाबा मला सद्गुरू भेटला नाही तर तुला कसं सांगू. ते बघा, गुरु घराघरात आहेत. प्रत्येक विषयामध्ये गुरु असतात. बिडी ओढायला शिकवणारा सुद्धा गुरु, तंबाखू खायला शिकवणारा सुद्धा गुरु, दारू प्यायला शिकवणारा सुद्धा गुरु, शाळेतले सुद्धा गुरु, लग्न जाऊन घरात येते ती सुद्धा गुरुच. पण सगळे जण त्या गुरु